परंतु संपर्काच्या आमच्या संस्थापक मेधा कुलकर्णी ते पुण्याच्या नाहीत, पुण्याच्या मेधा कुलकर्णी वेगळ्या, भिंती रंगवणाऱ्या मेधा कुलकर्णी वेगळ्या, या मुंबईच्या एकदम अस्सल मुंबईकर मेधा कुलकर्णी आहेत. नमस्कार. मराठी अभ्यास केंद्राचे डॉक्टर दीपक पवार, चिन्मयताई, आनंद भंडारे आणि सगळे संयोजक टीम, व्यासपीठावरचे मान्यवर वक्ते आणि आपण सर्व मराठी प्रेमी नागरिक बंधू भगिनींना, मी खरं संपर्क या संस्थेतर्फे आज बोलण्यासाठी उभा आहे तुमच्या पुढे. पण मी जे काही ऐकलं, आज सगळ्या वक्त्यांची भाषणं ऐकली, तुम्हा सगळ्यांचा प्रतिसाद बघितला आणि त्याच्यावरून मला खरं तर असं होत आहे की धोरणात्मक बाजूने बोलणं हा एक भाग झाला, परंतु एक मराठीवर प्रेम करणारा माणूस, मराठीतनं लिहिणारा माणूस, मी संपर्कामध्ये येण्या अगोदर काही मराठी मासिकांबरोबर काम केलेलं आहे. मिळून साऱ्या जणी हे मासिक तुम्हाला माहिती असेल कदाचित, विद्याताई बाळ त्याच्या संपादक होत्या. आजचा सुधारक हे मासिक नागपूरहून निघायचं, आंदोलन हे जे मासिक निघतं, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाचं मुखपत्र आहे ते, त्या मासिकाशी मी जोडलेलो होतो. त्यामुळे माझी मूळचं प्रेम जे आहे ते मराठी साहित्यावरती आहे, मराठी भाषेवरती आहे. मी संपादक, भाषांतरकार अशाही भूमिकांमध्ये काम करत असतो. त्यामुळे त्या अंगाने खरं मला खूप जास्त बोलावं असं वाटलं, परंतु आता आपल्या एकूण वेळेची मर्यादा लक्षात घेता मी संपर्क या संस्थेतर्फे आम्ही जे काम करतो त्याची थोडक्यात तुम्हाला ओळख करून द्यायचा प्रयत्न करणार आहे. आणि आपल्याला हा जो मुद्दा आहे मराठी शाळांचा, त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल याच्या बाबतीत थोडंसं मी खरं सूचना किंवा सल्ला द्यावा इतपत खरं त्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. कारण मराठी अभ्यास केंद्र हे म्हणजे 2009 सालचा जो जाहीरनामा मी वाचत होतो वेबसाईटवरती, त्याच्यामध्ये इतक्या तपशिलामध्ये सगळे मुद्दे आलेले आहेत. म्हणजे धोरणात्मक बाजूंनी सरकारवरती दबाव आणण्याकरता काय काय मुद्दे यायला पाहिजेत, म्हणजे बरेच त्याच्यामध्ये मुद्दे आलेले आहेत खरं. आणि ते खूपच एक सविस्तर, एक्झॉस्टिव्ह म्हणतो आपण, तशा प्रकारचं एक डॉक्युमेंट ऑलरेडी तयार झालेलं आहे. संपर्क ही आमची संस्था प्रामुख्याने आमदारांबरोबर काम करते. विधिमंडळाचे जे अधिवेशन, यावेळेलाच आम्ही जाऊ शकलो नाही फक्त नागपूरला, परंतु विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या वेळेला आणि इतर वेळेला सुद्धा आमदारांबरोबर संपर्कात राहणं, आमदारांना त्यांच्या मतदारसंघातल्या प्रश्नांबद्दलची टिपणं पाठवणं, माहिती देणं. मग त्या टिपणांमध्ये आमचा जो प्रामुख्याने रोख असतो तो शिक्षण, आरोग्य, महिला बालविकास या संदर्भात आम्ही जास्त काम करतो. परंतु इतरही तिथले जे काही तत्कालिक प्रश्न असतील त्याच्याबद्दलची माहिती त्यांना देणं आणि त्यांनी हे प्रश्न विधानसभेमध्ये लावून धरावेत, त्याच्यावरती चर्चा घडवावी, याकरता त्यांनी प्रयत्न करावा, याच्याकरता पाठपुरावा करणं, असं आमच्या कामाचं स्वरूप आहे. मला असं लक्षात आलं या विषयाबद्दल मी जेव्हा थोडा होमवर्क करत होतो त्यावेळेला, की 14 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने एक GR काढलेला आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा धोरण असं त्याचं शीर्षक आहे. तर ह्या समजा GR आपण वाचला तर ह्याच्यामध्ये बऱ्याच तपशिलामध्ये काही गोष्टी मांडलेल्या दिसतात. मराठी भाषा धोरणाची उद्दिष्ट, व्यवहार क्षेत्रनिहाय मराठी भाषा धोरण काय असावं, उच्च शिक्षणामध्ये मराठीचा वापर कसा केला जावा, संगणकीय शिक्षण कसं दिलं जावं, त्याच्यानंतर विधी व न्याय व्यवहार, बोली भाषांचे जतन, संशोधन, दस्तावेजीकरण, प्रशासनात मराठी भाषेचा वापर, असे बरेच मुद्दे याच्यामध्ये आहेत. आता मला एक असं लक्षात आलं की आपण कशावरती फोकस करू शकतो, तर म्हणजे सगळ्याच गोष्टींवरती खरं तर फोकस करायला हवा, पण धोरणात्मक दृष्ट्या विचार करता मला असं वाटतं की एक जी तक्रार कायम केली जाते पालकांकडून की मराठी भाषा ही पुढे कामाला येत नाही, पुढे त्याचा उपयोग होत नाही, नोकरीसाठी आम्हाला त्याचा प्रॉब्लेम येतो, तर या धोरणानुसारच उच्च शिक्षणामध्ये मराठीचा कसा अंतर्भाव केला जावा याच्याकरता काही सूचना केलेल्या आहेत. आता ह्याचा मी सुद्धा खूप तपशिलामध्ये अभ्यास अजून केलेला नाहीये, परंतु या सूचना, या सजेशन जर का दिल्या गेलेल्या होत्या तर त्याचं पुढे काय झालेलं आहे हा प्रश्न आपण नक्कीच विचारू शकतो. या GRच्या शेवटी असं म्हटलेलं आहे, मराठी भाषा धोरण अंमलबजावणी करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री मराठी भाषा धोरणाचा त्रैवार्षिक आढावा घेतील. त्यानंतर माननीय मंत्री मराठी भाषा व माननीय सचिव मराठी भाषा विभाग, सर्व विभागांच्या सचिवांची बैठक घेऊन
धोरणाच्या अंमलबजावणीचा वार्षिक आढावा घेते. याचे प्रश्न आपण मला वाटतं धोरणकर्त्यांना विचारत राहायला पाहिजे. हा एक मार्ग आपण नक्कीच अवलंबू शकतो. संपर्कामध्ये आम्ही जे काम करतो त्याच्यात मला जे अनुभवास आलं, म्हणजे मी आता 3-4च वर्ष काम करतो आहे संपर्क बरोबर. परंतु संपर्काच्या आमच्या संस्थापक मेधा कुलकर्णी, ते पुण्याच्या नाहीत, पुण्याच्या मेधा कुलकर्णी वेगळ्या, भिंती भिंती रंगवणाऱ्या मेधा कुलकर्णी वेगळ्या, या मुंबईच्या एकदम अस्सल मुंबईकर मेधा कुलकर्णी आहेत. तर त्यांनी जेव्हा कामाला सुरुवात केली होती, ही 90-91 सालची गोष्ट आहे. म्हणजे संपर्काचं पहिलं जे काम झालं ते गडचिरोली दारूबंदी आंदोलनाची ऍडव्होकसी खूप मोठ्या प्रमाणामध्ये केली गेली आणि नंतर तो कायदा झाला, तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. तर मी जेव्हा इंटरॅक्शन माझी सुरू झाली संपर्क बरोबर आणि मेधा बरोबर, तेव्हा आम्ही आता एक पुस्तिका केली आहे संपर्काची, मी आज राहण्याची विसरली होती. त्या पुस्तिकेमध्ये एक फोटो आहे. तो फोटो असा आहे की मेधा कुलकर्णी, रमेश पानसे आणि त्यावेळेचे विधानसभेचे सभापती मधुकरराव चौधरी, हे तिघही खाली भारतीय बैठकीवरती बसले आहेत आणि कुठल्या तरी प्रश्नावर चर्चा चालू आहे. आता तो फोटो बसल्यानंतर मला धक्का बसला. विधानसभेचे सभापती खाली बसून कुठल्या तरी सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करतात, हे चित्र आज दुर्मिळ म्हणावं असं झालेलं आहे. आम्हाला ज्या प्रकारे रिस्पॉन्स मिळतो आहे आज, तो सांगायला हरकत नाही खरंच आहे, अगदी प्रांजळपणे तो अजिबात उत्साहवर्धक नाहीये. म्हणजे मधुकरराव चौधरी तेव्हा मांडीला मांडी लावून बसत होते, त्यावेळेचे आमदार सुद्धा कदाचित काही प्रमाणामध्ये एसटीने प्रवास करत होते. आज आपण एसटीने प्रवास तर सोडाच, पण मंत्रालयात गेलो किंवा अधिवेशनाला गेलो तर तिथे लँड रोव्हर्सची सगळी चलती असते. म्हणजे मंत्री किंवा आमदार हा कधी एसटीने जाईल हे आता आपण पण असं सोडून दिलेले आहे. आणि तिथेच मला असं वाटतं की एक कळीचा मुद्दा आहे ज्याच्यावरती आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. संपर्कातर्फे आम्ही गावोगावी काही महत्वाच्या शहरी भागांमध्ये आमदार संवाद मंच उभा करावेत आणि आमदार संवाद मंचाच्या मार्फत तिथल्या स्थानिक नागरिकांनी, त्याच्यामध्ये मग कदाचित कोणी पत्रकार असतील, डॉक्टर, इंजिनियर, वकील, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे लोक, अशी मंडळी असतील, जबाबदार नागरिक ज्यांना म्हणतो आपण, त्यांनी एकत्र यावं आणि आपल्या परिसरातल्या प्रश्नांची माहिती आमदारांना देत राहावी, त्याचा पाठपुरावा करत राहावा, असा एक आमचा खरं प्रयत्न तो होता. परंतु हे मला वाईट याचं वाटतं की असे आमदार संवाद मंच काही ठिकाणी थोडंफार त्याला यश आलं, पण बहुसंख्य ठिकाणी ते यशस्वी झाले नाहीत. याचं मला एक कारण असं वाटतं की जे कटू आहे पण सत्य आहे की आपल्याला जागचं उठून हलायचं नसतं. आपल्याला आपल्या आमदाराला किंवा नगरसेवकाला प्रश्न विचारायचे नसतात. आपल्याला आपला आमदार हा लग्नाला यायला हवा असतो, कुठल्या तरी इतर कार्यालय यायला हवा असतो, पण त्याला प्रश्न विचारायचा म्हटलं की मात्र आपण मागे सरतो. मला असं वाटतं की आज आपली लोकशाही ज्या स्थितीमध्ये आहे तिथे आपण सर्वांनी मिळून एक विचार केला पाहिजे की ज्याला आपण प्रातिनिधिक लोकशाही म्हणतो, रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, ज्याच्यामध्ये आपण निवडून देतो आमदारांना आणि नगरसेवकांना आणि ते आपल्या वतीने प्रश्न मांडतात, ते जर का हे काम नीट करत नसतील तर त्या इनडायरेक्ट डेमोक्रेसीचं आता खरं तर डायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये रूपांतर करायची वेळ आलेली आहे. आपण जोपर्यंत नागरिक म्हणून स्वतःहून पुढे जाऊन दंगा करत नाही ना अक्षरशः, तोपर्यंत काही गोष्टी हलतील असं वाटत नाही. आणि एवढं करून सुद्धा आज आंदोलनांची काय स्थिती आहे हे आपण सगळे बघतोच आहोत. परंतु तरी सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला आशेचे किरण दिसतात, जिथे आंदोलनांना यश मिळतं आहे, सरकार नमतं घेतं आहे. त्यामुळे ह्याच्यापेक्षा म्हणजे धोरण हे काही फक्त सरकारचं असतं का, तर धोरण आपलं पण असतं. तुमचं आणि माझं पण धोरण असू शकतं ना. मी काय प्रयत्न करतो माझ्याकडनं, जेव्हा मराठी किंवा इंग्लिशचा मुद्दा येतो, मी स्वतः इंग्लिशमधून कॉपीरायटिंग केलेलं आहे. म्हणजे मी ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये काम करायचो. इंग्लिशवरती माझं प्रेम, इंग्लिशची भाषा म्हणून मला आवडत होती. मराठी ही माझी मातृभाषा आहे, पण मी व्यावसायिक गरजेकरता ते काम केलेलं आहे. परंतु जेव्हा आता माझ्या घरी समजा कोणी आलं तर मी काय करतो, माझं धोरण म्हणून मी त्यांना मराठी पुस्तकं देतो. माझ्या घरातली जी मराठी पुस्तकं त्यांना वाचायला हवी, त्यांनी वाचायला हवीत असं मला वाटतं, ती पुस्तकं मी समोर ठेवतो मुद्दामून. कारण लोकांचं कसं असतं, लोक आज जाऊन शेल्फवरची पुस्तकं बघत नाही, पण मी ते निरीक्षण केलं, टिपावरती जी पुस्तकं असतात ना ती लगेच ती उचलून चालतात. तिथे मी अशी पुस्तकं आवर्जून ठेवतो. जेव्हा आमच्या आसपास परिसरामध्ये चर्चा होतात, आता बोलण्याच्या ओघात विषय निघाला म्हणून मी अगदी 2 मिनिटांमध्ये एक सांगतो आणि थांबतो. पुण्यामधला लोकमान्य नगर हा जो परिसर आहे, हा जो एरिया आहे, तिथे मी राहतो.
लोकमान्य नगरची आमची म्हाडा वसाहत आहे आणि ही वसाहत आता चर्चेमध्ये आहे बरीच, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका सहीमुळे तिथली रिडेव्हलपमेंट थांबलेली आहे. या कुठल्याही प्रक्रियेला काहीही कायदेशीर आधार नव्हता. आम्ही सगळ्यांनी, एकूण 50 इमारती आहेत, सगळ्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांची प्रोसेस सुरू केलेली होती रिडेव्हलपमेंटची. परंतु त्याला 16.5 एकरचा तो सगळ्यात मोठा भूखंड आहे, त्याच्यावरती अर्थातच काही वेस्टेड इंटरेस्ट असल्याशिवाय हे होणार नाही. ती प्रक्रिया पूर्ण करून सुद्धा, म्हणजे आता 4 बिल्डिंगची अशी स्थिती होती की उद्या कॉर्पोरेशनकडनं सँक्शन येणार, पुणे महानगरपालिकेकडनं, आणि त्यांचं काम सुरू होणार. अशा वेळेला स्थानिक आमदाराच्या मदतीने हेमंत रासने त्याच्यावरती स्टे आणला गेला. आता हा स्टे आणल्यानंतर आम्ही तिथे आंदोलन उभं केलं आणि त्याच्यात मी बघितलं की लोकमान्य नगरचा संपूर्ण वर्ग मी सोडता, जो हिंदुत्ववादाकडे ओढला गेलेला भाजपचा मतदार होता, ते सगळे आता उलट बोलायला लागलेले आहेत. आणि सगळे लोक, आणि मी त्यांच्याशी सुद्धा बोलताना मी हे आवर्जून हे करतो की त्यांना आपल्याकडे कसं वळवून घेता येईल. कारण तिथे तुम्हाला, मला वाटतं, धोरणात्मक विचार म्हणजे प्रत्येकच वेळेला तुम्हाला तलवारी काढल्या पाहिजे असं नसतं. धोरणात्मक विचाराचं वैशिष्ट्यच हे आहे की जो मला आवडतो किंवा मला पटकन जो सुचतो तो विचार नाही, तर ज्याचा परिणाम चांगला होईल तो विचार. त्यामुळे धोरणात्मक विचार आपणही, मला वाटतं, करूयात. आपल्या स्थानिक पातळीवरती जिथे जिथे शक्य आहे तिथे नगरसेवकांना या प्रश्नामध्ये इन्व्हॉल्व्ह करणं. आता ह्याच्यामध्ये करणं बऱ्याच गोष्टी आहेत, पण वेळेअभावी मी सगळ्या मांडत नाही. परंतु ह्याच्यामध्ये इतक्या, विशेषतः उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये इतके चांगले मुद्दे आहेत, म्हणजे धोरणामध्ये तुम्हाला दिसतंय प्रतिबिंब पडलेलं आहे. काही प्रमाणात तरी राज्यकर्त्यांना हे कळलेलं आहे की जोपर्यंत मराठीतून तुम्ही उच्च शिक्षण देऊ शकत नाही तोपर्यंत तो आत्मविश्वास पालकांना येणार नाही की माझ्या मुलाचं करिअर मराठी शिकून सुद्धा चांगलं होईल. हे त्यांना कळलेलं आहे, पण त्याचा पाठपुरावा होत नाहीये, त्यांना प्रश्न विचारले जात नाहीये. ते नुसतं GR काढून ते कदाचित थांबलेले आहेत. आता कदाचित डॉक्टर दीपक पवार चांगलं सांगू शकतील, कारण त्यांनी याच्यावरती काम केलेलंही असेल, म्हणजे मला कल्पना नाहीये. पण अशा प्रकारे आपण सगळ्यांनी हा धोरणात्मक विचार करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. त्यामुळे इथून पुढे मुंबई महानगरपालिकेची आणि पुण्याची निवडणूक आता येणारच आहे. तर या पार्श्वभूमीवरती आपण नगरसेवकांना आपण काय प्रकारचं जाब विचारतो, कायम ते मत मागायला येणार आणि आपण त्यांना होला हो म्हणणार आणि त्यांना पुढे पाठवणार, असं न करता आपण त्यांच्याकडनं नागरिकांचा मागणीनामा ज्याला म्हणू शकतो आपण, तसा आपण त्यांना देऊ शकतो. स्थानिकांची एकजूट त्यांना दिसली. काय असतं की या लोकांना सगळ्यात महत्वाचं असतं ती मतं. एखाद्या मुद्द्यावरती मतं कमी होऊ शकतात हे दिसलं की ते बरोबर त्या विषयावरती काम करायला तयार होतात. त्यामुळे ह्या अँगलनी, या पर्स्पेक्टिव्हने आपण समजा विचार केला तर मला असं वाटतं की आपल्या या चळवळीला नक्कीच यश येईल. ही चळवळ खूप व्यापक होणं तर गरजेचं आहेच, परंतु ते केवळ एका अभ्यास केंद्रातर्फे होणार नाहीये. नक्कीच खूप व्यापक प्रमाणात ते करणं. तर आपण सगळ्यांनी आपल्या स्थानिक पातळीवरती तरी ही चळवळ बळकट करण्याकरता जरूर प्रयत्न करूया. आणि संपर्कातर्फे आम्ही नक्कीच प्रयत्न करत राहू मराठी अभ्यास केंद्राला जे जे आम्हाला शक्य आहे ते. पटसंख्येअभावी शाळा बंद करणं हा जो मुद्दा आहे, आम्ही आता 2014वी विधानसभा 14 ते 19चा जो अभ्यास केला प्रश्नांचा, त्याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की शिक्षणविषयक प्रश्नांची संख्या कमी आहे. 4 का 5% फक्त एकूण प्रश्नांपैकी 4 का 5% प्रश्न विचारले गेलेले आहेत. पण मला असं आढळलं की पटसंख्येअभावी शाळा बंद करणं ह्याला हरकत घेणारा जो मराठी प्राथमिक समितीचा जो मुद्दा आहे, तो प्रश्न जवळजवळ 90 आमदारांनी विचारलेला आहे विधानसभेमध्ये. आता हे 90 आमदार कोण आहेत, त्यांची समजा आपण यादी मिळवू शकलो आणि त्या आमदारांना आपण परत अप्रोच होऊन की तुम्ही आता हे मुद्दे लावून धरा, हे आपण करू शकलो तर मला वाटतं मदत होईल. झालंय असं की लोकप्रतिनिधी आणि लोक यांच्यातला संवाद हा जवळजवळ संपल्यासारखा आहे. आपण त्यांना निवडून दिलेलं आहे, ते आपलं काम करायला बांधील आहेत. त्यामुळे ते कोणीतरी, म्हणजे नाहीतर राजेशाही आणि लोकशाहीमध्ये काही फरक असायचं कारणच नाहीये. आणि आपल्याला आज खरं तर तेच चित्र दिसतंय. तर मला असं वाटतं की लोकांना आपण राजे आहोत याचा विसर पडलेला असल्यामुळे आजचे आपले बहुसंख्य प्रश्न उभे राहिलेले आहेत. त्यामुळे याच्यावरती आपण सर्वांनी जरूर विचार करावा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.